तर हाय फ्रेंड, बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी मसाला वांग बनवलेला आहे. तर बघू शकता मस्तपैकी मसाला वांग बनवलेला आहे. तुम्ही टिफिनला किंवा असं टिफिनसाठी किंवा आपण रोज खाण्यासाठीही तुम्ही बनवू शकतात. तर बघा तुम्ही एवढं छान आहे हे, तुम्ही टिफिनलाही नेऊ शकतात असं आहे हे. तर बघा इतका मस्त खमंग वास येत आहे आणि खूप साधं आणि सोपं आहे. तर चला तुम्ही नक्कीच बनवा हे. तर याच्यात आपल्याला बिलकुल पाणी नाही, पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही. तर तुम्ही बघू शकता इतकं छान बनवलेलं आहे मी. तर बघा एकदम साधा आणि सोपं आहे. आणि किती सोपं आहे हे चला मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तर चला आपण रेसिपीची तयारी करूया. तर चला मी इथं वांगे घेतलेले आहेत, ताजे ताजे वांगे आहेत, काटाळ वांगे आहेत खूप. तर याचे काटे काढून घ्यायचे आपल्याला. पहिले स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, कारण बाहेर कसं कोणतंही पाणी मारलेलं असतं. तर त्यामुळे आपल्याला ना याला स्वच्छपैकी पहिले धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तर स्वच्छपैकी याला ना धुवून घ्यायचे. तर मी हलक्या हलक्या हाताने हे करत होते पाण्यात असल्यामुळं, नाही तर काटे खूप टोचले असते मला. तर तुम्ही बघू शकता याला खूप काटे आहेत. तर बघा आणि आता स्वच्छ धुवून झालेले आहेत. आणि मी ना एका त्याच बाऊलमध्ये ना पाणी घेतलेलं आहे आणि हे वांगे खाली काढून ठेवले. याचे पूर्णपैकी व्यवस्थित काटे काढून घ्यायचे आहे, म्हणजे काटे आपल्याला टोचत नाही. कितीही नरम झालं ना वांग तर वाफेवरती, तरी पण तो काटा निब्बर राहतो स्टोक त्याचा. तर चला आपल्याला पूर्णपैकी काटे काढून घ्यायचे. काटे काढल्याच्या नंतर मी समोरून देठही काढून घेतलेला आहे. तर चला पूर्ण वांग्याचे आपण असंच करणार आहे. तर चला असे वांगे आपण पूर्णपैकी अगोदर करून घेणार आहे. आणि केल्याच्या नंतर ना मी तुम्हाला सांगते, याचे आपल्याला ना 4 भाग करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता उभा आडवा 4 भाग केलेले आहेत. आणि व्यवस्थित आपल्याला त्याला किड्याला बघायचं आहे, कारण वांग काटाळ आणि काळं वांग असल्यामुळं आपल्याला लवकर किड्याला दिसत नाही. तर चला पूर्णपैकी मी व्यवस्थित कट करून घेत आहे. तर पूर्ण हे बघा, जर तुम्हाला असं चाकूने देठ कट नसेल होत तर तुम्ही कैचीनंही देठ कट करू शकता. तर चला तर मस्तपैकी असं तयार झालेले आहेत. तर चला वांगे आपले तयार करून घ्यायचे आपल्याला. तर बघा छानपैकी आपले वांगे तयार झालेले आहेत. वांगे तयार झाल्याच्या नंतर ना मस्तपैकी मी पाण्यात टाकलेले आहेत, कारण ते ना त्याचं पिवळं पाणी निघून जात असतं आणि वांगं काळं पडत नाही. तर चला मी एक कढई ठेवली होती गॅसवरती, त्याच्यात टाकायची. एक मोठ्या वाटीने मी हे घेतलेलं आहे शेंगदाणे. तर या शेंगदाण्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं. तरी हे साधारण 200 ग्रॅमपर्यंत शेंगदाणे असतीलच हे. तर चला 200 ग्रॅमपर्यंत शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्तपैकी याला खरपूस बारीक गॅसवरती भाजू द्यायचं, कारण आपल्याला मसाला वांग करायचं म्हणून याला आपल्याला छान खरपूस भाजल्याच्या नंतर थोडंसंच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तर हे एकदम छानपैकी खरपूस भाजून झालेले आहे. आणि तेल टाकल्याच्या नंतर ना आणखीन थोडासा वेळ याला भाजू द्यायचं. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे भाजलेले आहेत आणि खूप छान तेल सोडतात हे. मग नंतर आपण ज्यावेळेस आपण आणतात थंड करण्यासाठी मी काढून ठेवते, ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचा कूट काढला ना त्यावेळेस हे ना खूप छान तेल सोडतात आणि इतके छान होतात ना, खूप छान होतात. तर चला तर मी इथं गावरान लसणाच्या 2 कचळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 लसणाच्या कांड्या घेऊन मी त्याला थोडंसं हातावर चोळत आहे. तर याला ना जास्त नाही चोळायचं, एकदम हलक्या हाताने चोळायचं, कारण याचं जे हे असतं ना आबडधोबड आपण केलेला, त्याचं टेस्ट खूप छान असते. आणि हिरवीगार छान कोथिंबीर होती, तर ती मी ही टाकून घेतलेली आहे आणि असं मस्त मिश्रण करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इतकं छान मिश्रण आहे, नाही खूप छान मिश्रण आहे. तर बघा जास्त बारीक नाही जास्त जाड नाही, इतकं छान मिश्रण करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. तर चला आपण याला कोथिंबीरीला ना बारीक कट करून घेणार आहेत. चला कोथिंबीर ताजी आहे आणि खूप छान लागणार आहे. तर चला कोथिंबीर आपण ना कट करून घेऊया. एका याच्यामध्ये मस्तपैकी आपण एका साईडला याला टाकून घेऊया. आता यामध्ये ना आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत, तर पूर्ण मसाले ॲड करून घेऊया. तिखट, मीठ, हळद, मसाला. तर चला आपण ह्यामध्ये ना ॲड करून घेऊया. तर चला सगळ्यात पहिले मी टाकत आहे मिरची पावडर. तर तुम्हाला कमी जास्त तुमच्या अनुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. छोटे मुलं खाणार असेल किंवा वयस्कर लोक खाणार असेल तर खूप जणांना तिखटही चालत नाही आहे, तर तुम्ही कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकतात. तर चला त्या हिशोबानंच तुम्हाला तिखट कमी जास्त केल्याच्या हिशोबानंच तुम्हाला मीठही कमी जास्त करावं लागेल. तर चला इतकं छान मी मस्तपैकी सगळे मसाले टाकून घेतलेले आहे. एक आहे कांदा लसूण मसाला, दुसरा आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये जास्त रिस्की नसतं म्हणून कांदा लसूण मसाला वापरायचा आपल्याला. तर चला मस्तपैकी हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची पावडर, हळद, मीठ आणि कांदा लसूण मसाला आणि टाकलेली आहे धनिया पावडर. तर चला आपला मसाला तयार झालेला आहे आणि मी हे एका ताटात काढून घेतले. पाणी स्वच्छ पुसलं, यामधलं पाणी कोरड्या कपड्यावरती टाकून घेतले होते टोपल्यात पाण्यात ठेवल्यामुळं. तर चला याला मी एका ताटात काढून घेतलेले आहेत. आणि असा मस्त मसाला भरायचा ना, जेवढा मसाला बसल त्या हिशोबानं भरपूर मसाला भरून घ्यायचा यामध्ये. तर चला इतका छान मसाला भरतो आहे आपण.
तर बघू शकता तुम्ही इतका मस्त वास येत आहे ना, खूप खमंग वास येत आहे. तर चला, आणि ज्यावेळेस आपण वांगं बनवतो ना त्यावेळेस तर अप्रतिम वास येईल. तर चला, आपण ना सगळ्या तयारी करून घेतलेली आहे. पूर्ण वांग्यामध्ये छानपैकी दाबून असा मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे. आपण ज्यावेळेस फ्राय करतो ना त्यावेळेस वांग्याला हलका हलका मसाला नाही भरायचा, कारण वांगं पूर्णही मसाला बाहेर पाडून घेतं. कारण तसा नाही भरायचा आपल्याला. आपण मसाला भरल्याच्या नंतर गच्च करून घ्यायचा, आणि मसाला भरपूर उरलेला पण होता. तर चला, मी कढई ठेवली होती, त्यामध्ये भरपूर काही तेल टाकून घेतलेलं होतं. छोट्या वाटीनं तेल टाकून घेतलेलं होतं मी, 1 वाटी. आणि तुम्ही जर म्हणले तर 4 पळ्या तेल टाकलेलं आहे मी. तर चला, तेल तापून झालेलं आहे, त्यामध्ये फक्त जिरे टाकलेले आहेत मी. आणि तुम्हाला जर हिंग ॲड करायचं असेल ह्यामध्ये तर तुम्ही हिंग टाकू शकतात, कारण आमची इथं हिंग आवडत नव्हता म्हणून मी हिंग नाही टाकलेला. तर चला, मस्तपैकी हे मी टाकून घेत आहे फ्राय करायला. आणि बारीक गॅस ठेवायचा, फुल गॅस ठेवायचा नाही. आपले मसाले पण आणि आपले वांगं पण करपल ह्या हिशोबामध्ये आपल्याला गॅस ठेवायचा आहे. तर चला, तुम्ही चुलीवर करत असेल तर एकदम आहारावरती याला होऊ द्या, खूप छान होतील. आणि बघा आता मस्तपैकी याला ना आलटून पलटून घेत आहे मी. तर बघा, इतके छान झालेले आहेत ना. तर त्याची खालची बाजू मस्तपैकी फ्राय झालेली आहे. तर आता आपल्याला वरची बाजूही फ्राय करून घ्यायची. तर चला, मस्तपैकी याला फ्राय करून घेत आहे. परत एक वेळेस आपण याला झाकण ठेवायचं आहे, कारण खालची बाजू जी आहे ती कच्ची आहे, जास्त आपल्याला झालेली नाही आहे. तर चला, थोड्या वेळाच्या नंतर दोन्हीही बाजू तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, तर इतका छान वास येत आहे ना, खमंग वास येत आहे. आणि रिस्की यामध्ये काहीही नाही. तर छोटे मोठे सर्व काही खाऊ शकतात. चला, मी सर्व करीत आहे. तर बघू शकता तुम्ही, सर्व करते मी. तर तुम्हाला हा मसाला वांगा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ना, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, तोपर्यंत आपण नवीन परत काहीतरी घेऊन येणार आहे. तर तुम्ही मसाला वांगं नक्कीच बनवून बघा, कारण ना मोठ्यांना आणि छोट्यांनाही आवडेल असं वांगं आहे. तर तुम्हाला जर असं नसेल आवडत, भरपूर जणांना जर याचा कट करायचा असेल तर तुम्ही ह्या हिशोबामध्ये 1 वाटी भरून गरम पाणी करा, आणि त्यामध्ये ना आपण जो मसाला उरलेला होता तो मसाला काढून घ्या. आणि नंतर ना जो आपण वांगं बनवलेलं होतं ते वांगं तसंच ठेवून ते पूर्णपैकी आपलं पहिले झालेलं असतं तसं वांगं, तर त्या हिशोबामध्ये पाणी टाकून ते पूर्ण मिश्रण टाकून त्यामध्ये 5 मिनटं ठेवलं ना तर इतकं छान वांगं